नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। येत्या 21 जानेवारी रोजी या शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे। राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवली जात आहे। माझ्यासोबत आहेत या आघाडीतील नेते आणि उमेदवार अमरसिंह माने। आपण त्यांच्याशी आता याविषयी बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, प्रथमतः न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार सर, आता संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी संघाच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले। आपल्याला माहित आहे की ही निवडणूक बिनविरोधच होणार अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या होत्या। अशातच ही निवडणूक लागली आहे, काय सांगा? शेतकरी सहकारी संघाची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक परिस्थितीतून संघ वाटचाल करत आहे आणि ही सर्व परिस्थिती जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सर्वच नेते मंडळींनी एकत्र येऊन संघाची निवडणूक टाळून बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी केल्या। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार हसनसाहेब मुसरी, आमचे नेते विनयरावजी कोरे सावकर, नामदार चंद्रकांतदादा पाटील, माननीय माजी मंत्री बट्टी पाटील साहेब असतील, त्याच्यामध्ये मुन्ना साहेब आहेत। सर्व जिल्ह्यातले वरिष्ठ नेत्यांनी या नेत्यांना सर्व एकत्र आणण्याच्या दृष्टीनं त्यांचा समन्वय साधून माननीय युवराज बापू आणि माननीय प्राध्यापक जयंत पाटील सर या सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक प्रतिसाद दिला होता। तथापि काही लोकांनी त्यांच्या अट्टासापोटी निवडणूक लागली गेली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। त्याचं कारण विरोधात पूर्ण पॅनल झालेलं नाही। 292 उमेदवारांपैकी आमचे 19 उमेदवार सोडले तर सर्वच उमेदवारांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अर्ज मागे घेतलेले आहेत आणि 4-5 लोकांनी त्यांच्या अट्टासापोटी निवडणूक संघावर लागली आणि संघावर परत आर्थिक बोर्दून केला असं माझं प्रामाणिक मत आहे। सर, आपल्याला माहित आहे की आता शेतकरी संघ आर्थिक अडचणीत आहे। आर्थिक अडचणींचा संघाला सामना करावा लागतोय, तर यातच तुमचं आता विकासात्मक धोरण कशा प्रकारे असणार आहे? ते बघा, ह्याच्या पूर्वीची निवडणूक 2015ला झाली आणि 2015 ते 2020 पर्यंत आम्ही सत्तेवर होतो। अगदी सुरुवातीला 2015 पूर्वी जर म्हटला तर कर्मचाऱ्यांना पगार ही अत्यंत अल्प मोबदल्यामध्ये कर्मचारी काम करत होते। आमच्या बोर्डानं कर्मचाऱ्यांचे पगार दुपटीपेक्षा जास्त केलेले आहेत आणि सर्वच दृष्टीनं संघाला व्यवसाय वाढवून दरवर्षी 10%, 11%, 12%, 13% असा चढत्या आलेखानंच आम्ही सभासदांनाही डिव्हिडंड दिलेला, कारण सभासद हे संघाचे खरं म्हणजे मालक आहेत आणि सभासदांना डिव्हिडंड देणं हे खरं म्हणजे संस्थेचं यश आहे। आणि 2020 पर्यंत आम्ही डिव्हिडंड देत आलेलो आहे आणि 2020ला आमचं बोर्डच अल्पमतात आल्यामुळं आम्हाला राजीनामा देणं भाग पडलं आणि जेव्हा आम्ही राजीनामा दिला त्यावेळेचा जर आपण अहवाल बघितला तर 12 कोटी रुपयाची खतं शिल्लक होती आणि आम्ही आमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये रुकडीच्या संघाचा जो खत कारखाना आहे तो खत कारखाना चालू झाल्यापासून कधी दुरुस्त केला नव्हता। रासायनिक खतामुळं मशिनरी खराब झालेलं होत्या, सगळं रूप खराब झालेलं होतं। जवळपास 70-80 लाख रुपये खर्च करून आम्ही ते खत कारखाना दुरुस्त केला आणि आज फुल स्विंगनं चालू आहे। त्याशिवाय टेंबलाईवाडीच्या पेट्रोल पंपाची जागा स्वतःच्या मालकीची करून घेतलेली आहे। अशा पद्धतीनं आम्ही संघाला ऊर्जित अवस्था आणायचा प्रयत्न आटोकाट चालू होता। काटकसरीचा कारभार चालू होता, कर्मचारीही समाधानी होते, सभासदही समाधानी होते। आता मॅग्नेटला जी जागा दिलेली आहे त्या जागेचे जवळपास 9 कोटी रुपये येणे बाकी आहे आणि ते पूर्वीच्या लोकांनी जे करार करून दिलेलं होतं आणि त्याच्यामुळं मॅग्नेट 1 वर्षभर चालवलं, त्या कंपनीनं बंद करून संघाचं भाडं तटवलं आणि एवढी कोल्हापूर शहरातल्या प्राईम लोकेशनची जागा जवळपास अर्धा एकर जागा अंबाबाईच्या देवळाजवळ भवानी मंडपमध्ये जागा असणारी 20,000 स्क्वेअर फूट जागा आणि त्याच्यावर असणारी 55,000 स्क्वेअर फूट इमारत, अशा पद्धतीने प्राईम लोकेशनमध्ये असणाऱ्या ह्या प्रॉपर्टीपासून 0 इन्कम आहे ही गोष्ट मनाला न रुचणारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि जे मॅग्नेट कंपनीचं कोर्ट मॅटर चालू आहे त्यासाठी आर्बिट्रेटर नेमलेला आहे आणि त्याच्यामुळं संघाला ह्या खाईत लोटणारे जे लोक आहेत तेच आता म्हणत आहेत की आम्ही संघाला ऊर्जित अवस्था, ही जरासं अत्यंत विरोधाभास आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। आता या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल?
मी सभासदांना जाहीर आव्हान आपल्या माध्यमातून करतो की आता सर्वच जिल्ह्यातले नेते संघाची आर्थिक बिकट परिस्थिती बघून बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं सर्व समावेशक असं पॅनल केलेलं आहे आणि या पॅनलमध्ये जे उमेदवार आहेत आपण बघितलं तर सर्व ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असणारे सर्व एज्युकेटेड उमेदवार आहेत आणि सध्या जे संघाचे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीनं आपल्याला व्यवसाय करणं गरजेचं आहे। केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासनामार्फत जे रासायनिक खतांच्या बाबतीत जरासे भूमिका शासनाची सेंद्रिय खताकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे प्रयत्न चालू आहेत आणि आपणही त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे। सर्व शेतकऱ्यांना आपण सेंद्रिय खताकडे वळवण्याच्या दृष्टीने संघामार्फत प्रयत्न आम्ही करू आणि सेंद्रिय खताचं उत्पादन करावं असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि मी आपल्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकरी सहकारी संघाच्या सर्व सुज्ञ सभासद यांना मी आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो की शेतकरी संघाची निवडणूक येत्या 21 तारखेला मतदान होत आहे आणि आपल्या राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना त्यापैकी 2 उमेदवार ऑलरेडी बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि उर्वरित सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने विजय करावं आणि आपण दिलेल्या विश्वासाला आम्ही सार्थकी लावू आणि निश्चितपणानं संघाला ऊर्जित अवस्था आणण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मी आपल्या माध्यमातून सर्व सभासदांना मी विनंती करतो जाहीर आव्हान करतो। आणि या ठिकाणी मी जिल्ह्यातील सर्व सभासदांना आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो की आमच्या राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलचं चिन्ह विमान आहे। या विमान या चिन्हावर येत्या 21 तारखेला आपण मतदान करून भरघोस मताने आम्हाला विजयी करावं असं मी आपल्याला नम्र विनंती करतो। तर आपण या ठिकाणी पाहिलं की सर्व सभासदांनी विमान या चिन्हासमोर शिक्के मारून आघाडीतील सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन येथील उमेदवारांनी केले। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामॅन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर।